आपल्याला आता काय करायचं, सिल्क थ्रेडची चेन स्टिच करायची आहे। तर इथे मी काय केलं आहे, धागा आपला डबल करून घेतला आहे सिल्कचा आणि त्याला गाठ मारून घेतले। आपली पकडायची प्रोसेस सेम असणार आहे। तर ही जी लाईन ड्रॉ केली आहे ना, इथून आपल्याला काय करायचे, दोन्ही धागे आपले असे वरती आणायचे। सिल्कचे दोन्ही धागे आपले असे वरती आणून थोडंसं समोर जायचं आणि इथे आपल्याला काय करायची, अशी चेन द्यायची। दोन्ही धागे आपले असे वरती आले पाहिजेत। पुन्हा समोर जायचं, दोन्ही धागे अडकवायचे आणि धाग्याच्या आतून पुन्हा आपल्याला असे बाहेर काढायचे। पुन्हा सेम प्रोसेस करायची। दोन्ही धागे असे अडकवायचे, धाग्याच्या आतून बाहेर काढायचे आणि चेन स्टिच द्यायची। सेम प्रोसेस करायची। खेचताना दोन्ही धागे आपले असे वरती आले पाहिजेत। सिल्कचे एक धागा आला तर तो पुन्हा आपली निडल खाली न्यायची आणि पुन्हा दोन्ही धागे असे अडकवायचे आणि सिल्क थ्रेडची आपल्याला काय करायची, इथे अशी चेन स्टिच करायची। आणि शेवटी आपला जसा आपण एंड लॉक करतो त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, इथे एंड लॉक करून द्यायचे। याला आपण काय म्हणतो, सिल्क थ्रेडची चेन स्टिच। आपल्याला इथे काय करायचं, स्नेक स्टिच करायचं आहे। तर इथे मी सिल्कचा धागा घेतला आहे आणि आपली पकडायची प्रोसेस सेम आहे। तर इथे काय करायचं, आपले दोन्ही धागे आपल्याला असे वरती काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे, समोर जाऊन चेन स्टिच द्यायची। दोन्ही धागे आपले असे वरती आले पाहिजेत आणि समोर जायचं आणि आपल्याला काय करायची, चेन स्टिच द्यायची। अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हा जो आकार आहे स्नेक स्टिचचा तो आपल्याला काय करायचा आहे, कंप्लीट करून घ्यायचा आहे सिल्क थ्रेडने। याला आपण काय म्हणतो, सिल्क थ्रेडचं पानी स्टिच। असे एक 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 स्टिच देत जायचं आणि शेवटी काय करायचं, आपल्याला एंड लॉक करून द्यायचंय। असं पूर्ण आपल्याला ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आणि खेचताना आपले दोन्ही धागे असे वरती आले पाहिजेत याची काळजी घ्यायची आणि हलक्या हाताने वर्क करायचं। कारण सिल्क थ्रेड एकदम नाजूक असतो, तो तुटायची शक्यता असते, त्यामुळे खेचताना एकदम हलक्या हाताने घ्यायचं, घाई करायची नाही अजिबात। आणि शेवटी जसं आपण एंड लॉक करतो ना, तसं त्याच पद्धतीने एंड लॉक करून द्यायचं। शेवटी आपलं काय करायचं, एंड लॉक करून द्यायचं। अशा पद्धतीने पूर्ण हा जो आकार आहे तो आपल्याला सिल्क थ्रेडने फिल करून शेवटी काय करायचंय, एंड लॉक करून द्यायचंय।